नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक असं स्वागत। तर आज आम्हाला कॉलेजला जायचं होतं, तर भावाला उशीर झाला उठायला, त्यामुळे ना माझी एक PMT सुटली होती, म्हणून आम्ही ना तळेगाववरनं निघालो। तर ते एका शेतामध्ये ना लांडर होते, आज खूप दिवसानंतर ते पाहिले होते, आणि मग तिकडे ना आम्ही तळेगावला निघालो ना। सकाळी याने गाडी खूपच फास्ट घेतली होती, मला खूपच भीती वाटत होती। तर तिथे पोहोचल्यानंतर 2 PM लागला होता। 1 PM लगेच जाणार होती, पण ती खूप फुल झाली होती, म्हणून मी दुसऱ्या PMTत बसले। आणि दुसऱ्या PMTला ना निघायला ना तर बराच वेळ गेला, 15 मिनिटं वगैरे गेले होते। मी कॉलेजला पोहोचले का, आता मला सकाळीच लेट झालं होतं, त्याच्यामुळे पहिले लेक्चर तर माझं मिस झालं, आणि आज फक्त 2च लेक्चर होणार होते। आणि मग ते 2ही लेक्चर आम्ही केले, आणि मग मैत्रिणीचा बड्डे होता ना, मग तो आम्हाला सेलिब्रेट करायचा होता, म्हणून आम्ही ना बाहेर गेलो, केक वगैरे घेतला, आणि एका ठिकाणी जाऊन ना केक कापला। तर केक आहे ना आम्ही तिच्या ड्रेसला मॅचिंगच घेतला होता, आणि तो फ्लेवर आम्ही फर्स्ट टाइम ट्राय करत होतो। ते बघा, सगळं आमचा ग्रुप आहे हा। तर आम्ही केक वगैरे कापला, आणि सगळ्यांनी ना मग तिला एक एक चारलं आणि फोटोज काढले। नंतर आम्ही ऑर्डर दिली होती, ती ऑर्डर पण आली, आणि मग आम्ही सगळ्यांनी ना तर बर्गरच मागवला होता, आणि ती यांनी कट करून आणते, काही कट करून नाही आणलं। आणि हे बघा कसं केलं। तर आमचं ना प्रॅक्टिकल होतं लगेच, मग बड्डे सेलिब्रेशन केल्यानंतर आम्ही लगेच प्रॅक्टिकलला आलो, आणि प्रॅक्टिकल मागच्या वेळेसला आम्ही केलं होतं, त्याच्यामुळे आज आम्हाला डबल प्रॅक्टिकल करायचे होते। आम्ही आज 2ही प्रॅक्टिकल केले, आणि आमच्या बॅचमध्ये एवढे कुणी आज आलेलं नव्हतं, हवं होतं तेवढं आम्ही सगळ्यांनी केलं। ते आमचं सगळं प्रॅक्टिकलचा ग्रुप आहे। नंतर प्रॅक्टिकल सुटल्यानंतर ना तोपर्यंत सगळं कॉलेज खाली झालेलं असतं। ज्यांचे प्रॅक्टिकल वगैरे असतात ना तेच फक्त एवढ्या उशिरापर्यंत राहतात, नाही तर बाकी कोणीच नसते, सगळ्यांचे कॉलेज सकाळीच सुटतात। मग आता ना आम्ही घरी जायला निघालो होतो, कारण नंतर ना परत लेट होतं। आणि बघा, आता दुसऱ्या दिवशीने शिक्षक दिन होता, म्हणून नाही तसं रांगोळी वगैरे आदल्या दिवशीच तयारी करून ठेवलेली होती। आम्ही आता घरी निघालो, तेव्हा असं ऊन होतं, पावसाचं काहीच वातावरण नव्हतं। तर आम्ही निघालो, आणि बघा तिकडेच आज आहे ना स्टॉपवर काहीच गर्दी नव्हती, असं वाटलं तर लगेच PMT भेटतात, पण हळूहळू गर्दी यायलाच लागली ती। गर्दीचं चावदा थोडा पाऊस आला, पण पाऊस इतका आला ना, सगळे आम्ही भिजलो होतो। आणि नंतर मग एक जी PMT भेटेन त्या PMTने आम्ही आलो, आणि पुढे ना थोड्याच अंतरावर ऊन पडलेलं होतं। मग नंतर आम्ही उतरलो का, मग आम्हाला भूक लागली, तेव्हा इडली सांबर खाल्ला, आणि मग त्यानंतर दुसरी PMT। दररोज आहे ना आम्हाला जी PMT लागते ना ती PMT आली होती, पण दररोज AC असती, आज 6 होती। मग आता PMT बसलो आम्ही, आणि आज त्या PMTत पण बऱ्यापैकी गर्दी होतीच। नंतर उतरल्यानंतर आहे ना मला घरी जायला लगेच गाडी पेटली, मग घरी आले। घरी नाही बघा, आता आमच्याकडे कसं वातावरण असते संध्याकाळचं। मग ना मी मायराकडे गेले, आता दिवसभर मायराला घेतले नव्हते, बघ कशी मस्ती करते ती। हाय घर बाय बाय। फोन जर दिसलं ना तिला जास्त काय एवढे फोन बघायची आवड नाही, पण असं दिसलं ना लगेच हातात घ्यायचं, तोंडात घालायचं। बघा, आता ती इकडे ना अशी उभी राहते, आणि सगळीकडे लक्ष देते, सगळ्यांना आवाज देते अशी, इकडे या। तिला वाटतं तिच्यासोबत नुसतं खेळायचं, अजिबात शांत बसवत नाही तिला। आणि तिला ना आम्ही असं तिच्या पुढे बघा, तुम्ही असं बांधून ठेवलेलं असतं तिचं ते वापर, आणि मग इकडे तिकडे ती पळवत नाही। असेच नवनवीन पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू।